नारायणी काय ग अजूनही इथंच आहे का? अगं गाईला घालायचंय, थोड्या वेळाने नेते. हा बरं ऐक, आता जास्तीची 3 ताट 3 वाट्या असं सगळं सामान काढून ठेव. का? अगं का काय, आता दत्तोबा, सुशीलाताई आणि इंदू असं 3 जण वाढणार नाहीत का जेवायला? ते पण आपल्या सोबत जेवतील ना? वय तर सुशीलानी आणि आत्तोबांनी पुन्हा लग्न करायचं ठरवलं ना, त्यांचं आता केळवण घालणार आहे आपण. तेव्हा त्यांच्या समध्या नातेवाईकांना बोलवूया. काका काकी आत्या मामा मामी त्यांची पोरावस त्यांचा समजा गोतावळा. आणि ही समधी माणसं कमी पडली ना तर तुझ्या नातेवाईकांना सांगूया, काका काकीला मामा मामीला त्यांना म्हणू हितच या, हितच जेवणावळी उठवूया आपण. काय नसते लाड करायचे नाहीत. अहो मोठे बाई, नाही त्यांची चूल अजून. मी सुशीलाला सांगितलंय बाहेर चूल मांडायला. ज्या चुलीवर माझ्या पोरांचं अन्न शिजल त्या चुलीवर त्या अपेक्षा कार्टीचं अन्न शिजणार नाही, आधीच सांगून ठेवते. पण मोठ्या बाई, काय नुसतं मी तोंड उघडलं ना तरी तू विरोध कर, होय ना? मी मोठी आहे, माझे अधिकार मोठे आहेत, ते तुला मान्यच नाही का ग? नुसतं मोठ्या बाई करायचं. अहो नाही मोठ्या बाई, तसं नाहीये. तसं नाही काय? हे बघ, मी सांगितलं ना तसंच होईल. आपण त्यांना वाड्यामध्ये राहायला जागा दिली आहे ना, आता त्या समध्यांना जीव घालायला आपण काही अन्नछत्र उघडलेलं नाही. आई जेवायला बनवा, मला खूप भूक लागली. भूक लागली ना? खेळून खेळून दमला अशी वाढते. नारायणी 2 ताट घेऊन ये. आई आज भाजीचा वास मस्त होतोय ग. खास तुझ्यासाठी भाजी केली आज. इंदे, तुझ्या आत्याला चूल मांडायला ये आज. हितच जेवून घे. हा घे परत 2 ताट पटकन. भूक लागली ना तुला? दे, चल लवकर घे ग. आळू 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 गुळगुळ नुसती तुझी. नारायणी समद वाढ. इंदे ये इकडे ये. अहो मोठ्या बाई, काय मुख्य प्राण्यांसाठी आहे ना? इंदू पण मुख्यच आहे आता. ये देते तुला जेवायला. अगं चल, भूक लागली ना तुला? ये बस बस इथं बस बस. हा बस. इथं का? इथंच बसेल ती. आई ए आदक्षश, तुला किती वेळा सांगितलंय जेवताना उठायचं नाही आणि बोलायचं पण नाही. आज जा, आज जा. चल, भूक लागली असेल बाई तुला. केवढी खेळते, भूक नाही लागली आली? जेवढं पाहिजे तेवढं खा. कसं आहे?